बातमी आपल्या हक्काची। आपण सगळ्यात मोठ्या प्रमाणात गुटखा जो पकडला त्या गुटख्या संदर्भात आपल्याला माहिती देतो। काल संध्याकाळी 4 वाजता फूड अँड ड्रगच्या अधिकाऱ्यांचा मला फोन आला की मस्के कॉलनी येथे आम्हाला इन्फॉर्मेशन आहे, मी गुटख्यावर रेड करणार आहे, तुमचं टीम पाठवा। तर लगेच मी API जगताप आणि स्टाफ लगेच मस्के कॉलनीत रवाना केले। त्यात संयुक्तपणे फूड अँड ड्रगची टीम आणि आमचे टीम संयुक्तपणे कारवाई केली। त्याच्यामध्ये एक टेम्पो मिळून आला, त्या टेम्पोमध्ये गुटखा मिळून आला। नंतर त्याचे पुढे गेले, एक घर होता तो गोडाऊन टॅप, त्याच्यात चेक केलं तर त्यातसुद्धा गुटखा मिळून आलेला आहे। ते एकूण 26,48,000 रुपयाचा गुटखा आणि तो 5 लाखाचा एक टेम्पो असे मुद्देमाल आम्ही जप्त केलेले आहे। आणि फूड अँड ड्रगचे अधिकारी यांचे FIR फिर्यादीवरून CR नंबर 254 अंडर सेक्शन 328 IPC आणि इतर कलमांमुळे गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये संभाजी बने नावाचा एका आरोपीला अटक केलेलं आहे। त्याला आज रोजी कोर्टात उभं केलं असता त्याला 5 दिवसाचं पोलीस कस्टडी मिळालं आहे। त्या गुन्ह्यामध्ये अजून 3 आरोपी वॉन्टेड आहेत। दिलीप मस्के, प्रशांत गांधी बारामतीचे आणि बिपिन तेजवानी अथनी कर्नाटकचे, हे 3 आरोपी वॉन्टेड आहेत। त्यांचे शोध सुरू आहे आणि अजून 5 दिवसाचं ते अटक आरोपीकडे कस्टडी आहे। त्याच्याकडे इंटरोगेशन करून इतर माहिती काढून इतर आरोपींना पण अटक करू आणि योग्य रीतीने तपास करून कोर्टात चार्जशीट पाठवू। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।